नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. येत्या 3 महिन्यांमध्ये मुंबईतल्या गर्दीच्या रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला. त्यामुळे मुंबईच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर प्रवाशांना देखील सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. काश्मीरच्या सोपोर भागातील वारपोरा इथल्या भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये या ठिकाणी चकमक सुरू आहे. तर या चकमकीत आतापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय. वारपोरा भागात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा दिलाय. दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने मोठा झटका दिलाय. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने कडक शब्दांमध्ये निषेध व्यक्त केलाय. 15 देशांच्या या सुरक्षा परिषदेत चीनचा देखील समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावामध्ये वाढ झाली आहे. भारताकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्ताननं युद्धाची तयारी सुरू केली आहे आणि त्यानुसार सीमेवर असलेल्या हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. तर प्रत्येक हॉस्पिटलमधली 25% बेड जखमी सैनिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्याचं कळतंय. 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या संघटनेवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हाफिज सईदची संघटना जमात उद दावा आणि त्याला रसद पुरवणारी संस्था फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलाय. पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात दरपोक्ती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं आता मोठा निर्णय घेतलाय. सिंधू कराराव्यतिरिक्त पाकिस्तानला मिळणारं पाणी रोखण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून पाकिस्तानचं पाणी अडवल्याच्या निर्णयाची माहिती दिली. सिंधू करारानुसार भारताच्या वाट्याचं पाणी अडवून ते दुसरीकडे वळवण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. पुलवामातल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. पण या हल्ल्याची माहिती उशिरा मिळाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा धनगर नेत्यांची बोलवण केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मातोश्रीवर हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी जोरदार राडा झाला. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी जयप्रकाश मुंदडा यांच्या नावाला पदाधिकाऱ्यांचा विरोध दर्शवत या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला. नागपूर नाट्य संमेलनात मानापमान नाट्य हे सुरू झालंय. नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावललं जात असल्याचा आरोप महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी केलाय. पुण्यामध्ये आज काँग्रेस इच्छुकांची बैठक होत आहे. हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत पुणे आणि सांगली लोकसभा इच्छुकांसाठी ही बैठक होती. तर सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी ही बैठक सुरू होणार होती. मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाजेड, अरविंद शिंदे, शरण रणपिसे हे पुण्यातून इच्छुक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे हातकणंगलेबरोबरच बुलढाणा आणि वर्ध्याच्या जागेची मागणी केली आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी रविकांत तुपकरांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याचं कळतंय. राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मार्चमध्ये वेतन मिळणार आहे. मात्र 5.5 लाख शालेय आणि पदव्युत्तर शिक्षकांना 6व्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळणार आहे. तर शिक्षण विभागाकडून याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला असून एप्रिल महिन्यात शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. राज्य शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ स्कूल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं 25 फेब्रुवारीला राज्यातील इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेंबूर ते वडाळा पहिल्या टप्प्यात धावणारी मोनोरेल वडाळा ते महालक्ष्मी इथल्या संत गाडगे चौकात लवकरच धावणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात धावण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या MUTP 2 योजनेअंतर्गत ठाणे ते कुर्ला 5वी आणि 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण झालंय. परंतु दिवा ते ठाणे 5वी आणि 6वी मार्गिका प्रचंड रखडली आहे. तसंच कुर्ला ते CSMT 5वी आणि 6वी मार्गिका देखील पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल ते बोरिवली 6वा मार्ग देखील या ठिकाणी रखडल्याचं बघायला मिळतंय. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार PhD दिल्यानंतर महिनाभरात प्रबंध शोधगंगावर प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने 10 वर्षांमध्ये फक्त 12 प्रबंध शोधगंगेवर प्रसिद्ध केलेत. त्यामुळे हजारो PhDंच्या वैधतेबाबत आता प्रश्न निर्माण झालाय.
लाचखोर आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्यानं सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी धडक मोहीम सुरू केली आणि यामध्ये 3 पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलंय. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्यात येणार आहे. अतिभाराची वाहतूक केल्यास चालकासह संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत 750 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 931 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या गावांमध्ये 8 उपाययोजना राबवण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे. सिडकोने मेट्रोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं काम स्वतंत्र कंपनी स्थापन करून मार्गी लावण्याचा निर्णय घेतलाय. मेट्रोच्या उर्वरित 2 टप्प्यांसाठी 2820 कोटी आणि 1750 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी राज्य सरकारनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली आहे. त्यामुळे शिवस्मारकाच्या कामाला असलेली स्थगिती तूर्त तरी कायम राहणार आहे. मुंबईलगतच्या समुद्रामध्ये खनिज तेल साठ्याच्या सर्वेक्षणामुळे मच्छीमार बांधवांना प्रवेश नाकारला जातोय. मच्छीमारांचा मासेमारी गोल्डन बेल्ट हा भाग खनिज तेलामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. डोंबिवलीमध्ये बाईक चोरी करणाऱ्या 4 तरुणांना मानपाडा पोलिसांनी पकडले. 4 पैकी 3 अल्पवयीन असल्यामुळे तिघांची रवानगी आता बालसुधारगृहात करण्यात आली आहे. भिवंडी शहरातल्या वराळा तलावात हात बांधलेला तरुणाचा एक मृतदेह सापडलाय. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची ओळख पटवणं पोलिसांना अवघड जात आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे पादचारी पुलावर असलेलं ATVM हे मशीन धुळखात पडले. 1 वर्षांपूर्वी या ठिकाणी प्रवासी तिकिटाच्या सोयीसाठी हे मशीन बसवलं होतं. मात्र या मशीनचा इतर प्रवाशांना फायदा होत नाहीये. वर्षभरापूर्वी 1.5 कोटी रुपये खर्चून तयार केलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अंबरनाथमध्ये खोदण्यात आलाय. अंबरनाथ पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा हा नमुना महालक्ष्मीनगर गॅस गोडाऊन भागात बघायला मिळतोय. मुंबईतल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर एका क्रेनला अचानक आग लागली. यामध्ये क्रेनचे टायर सुद्धा फुटले तर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यावर ही आग विझवण्यात आली. सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. मुंबईमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकरही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली असून 3 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पुन्हा एकदा पुढच्या 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांना पदभार देण्यात आला आहे. मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या गेटवे ऑफ इंडियाचं आता डिजिटल स्वरूपामध्ये जतन केलं जाणार आहे. अत्याधुनिक उपकरणं आणि कॅमेरा वापरून त्रिमितीय स्वरूपात गेटवे ऑफ इंडियाचं कायमस्वरूपी संवर्धन केलं जाणार आहे. पुण्यामध्ये एका रिक्षा चालकानं आपल्या रिक्षाला अनोख्या पद्धतीने सजवलंय. त्यामुळे आपल्याला रिक्षामध्ये बसल्यावर बागेत बसल्याचा फील येऊ शकेल. टाटा पॉवर कंपनीच्या HR विभागाचा मेल ID हॅक झाल्याची माहिती मिळतेय. पवई पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यात आली असून कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याच्या विरोधात इतर कर्मचाऱ्यांना मेल करण्यात आले. मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी कमाल तापमान जे आहे ते उर्वरित राज्याच्या तुलनेत दिलासादायक असल्याचं बघायला मिळते. तापमानामध्ये ही वाढ दिसत असली तरी उन्हाळ्याला सुरुवात होण्यासाठी अजून वेळ आहे. नवी मुंबईमध्ये लवकरच 30 AC इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय. प्रदूषण वाहतूक कोंडीनं हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना इलेक्ट्रिक बसेस हा चांगला पर्याय ठरतील असा सरकारला विश्वास आहे. नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. आता विश्वास नांगरे पाटील हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त असतील. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य CCTVत कैद झाली आहेत. महिलेनं लोकल येताच रुळावर उडी मारली. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात तैनात असलेले RPFच्या जवानांनी प्रवाशांच्या मदतीनं या महिलेला सुखरूप बाहेर काढलंय. घाटकोपर इथल्या RCT मॉलमध्ये आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून या आर्ट फेस्टिवलमध्ये संगीत, नृत्य, कार्यशाळा, कलावस्तूंचा आनंद घेता येणार आहे. आणि आता एक दुःखद बातमी. हम आपके है कौन चित्रपटाचे निर्माते आणि राजश्री प्रोडक्शनचे जनक राजकुमार बडजात्या यांचं निधन झालंय. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. नदिया के पार, मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है असे अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.
मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांचा समावेश करण्यासाठी ठरलेल्या निकषांनुसार सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांचं सीमांकन व्हावं यासाठी विविध कोळी समाजाच्या संघटनांची मागणी आहे. कुंभमेळा, हज यात्रा, धार्मिक सामाजिक मेळाव्यांमध्ये अथवा गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळवता येईल असं तंत्र IIT मद्रासच्या संशोधकांनी विकसित केलंय. चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनांमधून होणारी जीवित अथवा मनुष्यहानी रोखणं शक्य होईल असा दावा हे तंत्र शोधणाऱ्या शास्त्रज्ञांनी केलाय. जोगेश्वरीमधील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अंधत्व आल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून अतिरिक्त आयुक्तांनी अंतिम अहवाल तयार केलाय. या अहवालानुसार रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाच्या स्वच्छतेपासून साधनांच्या वापराबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीपर्यंत सगळ्याच बाबींमध्ये ढिलाई केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी झालेल्या माघी वारीत विठ्ठल रखुमाईच्या चरणी वारकऱ्यांनी तब्बल 1,58,57,891 रुपयांचं दान अर्पण केले. तर गेल्या वर्षी 1,10,38,829 रुपये उत्पन्न श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला झालं होतं, असं कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलंय. तर गुगलनं आज होमपेजवर क्रोकोडाईल हंटर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशुप्रेमी स्टीव्ह इर्विन यांचं विशेष डूडल तयार करून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. मगरींविषयी त्यांना विशेष प्रेम होतं आणि त्याचमुळे त्यांना क्रोकोडाईल हंटर हे टोपण नाव मिळालं होतं. देशातील 4Gचा वापर वाढत असून 2018 मध्ये डेटा ट्रॅफिकमध्ये 109% वाढ झाल्याचं दिसून आलंय. तर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. आणि आता बघत देशविदेशातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर वेणुगोपाल धूत यांच्या विरोधात CBIनं लुकआउट नोटीस बजावली आहे. तर CBIच्या या नोटीशीमुळे या तिघांना देखील देशाबाहेर जाता येणार नाही. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यावरून राजकारण सुरू झाले. लष्कराच्या जवानांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण देश शहीदांच्या दुःखात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कॉर्बेट पार्कमध्ये एका फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते असा आरोप काँग्रेसनं केला आहे. CRPFच्या जवानांना श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवेचा लाभ मिळणार आहे. या जवानांना सुट्टीवर जाताना देखील आता विमान प्रवासाची सुविधा मिळणार आहे. कोइंबतूर शहरातील एका चौकात एका बाईक चालकाला एका कारनं समोरासमोर उडवल्याची घटना घडली. या अपघातात बाईक चालक हा तब्बल 15 फुटांवर वरती उडालाय. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. राजधानी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर परिसरात गोळीबार झालाय. लुटारूंनी पोलिसांवर हा गोळीबार केलाय. तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून गोळीबारानंतर पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 10 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 5 किंवा 6 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपा यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालाय. लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी बसपा 38 आणि सपा 37 जागा लढवणार आहे. बेंगळुरूमध्ये एरो इंडिया शो सुरू आहे आणि या शो दरम्यान स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनीही उड्डाण केलं. RJDचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यानं मला जामीन देण्यात यावा. चारा घोटाळा प्रकरणी झारखंड हायकोर्टाचा निर्णय चुकीचा आहे असं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर दिल्ली कोर्टात हजर झाले. कोर्टानं सुनावणी 7 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. तर थरूर यांच्यावर पत्नीशी क्रूर वर्तन आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. गुजरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी वाहतूक सेवा बंद ठेवली. कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. राजस्थानातील अजमेरमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेनं भीक मागून जमा केलेली रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या महिलेचा मृत्यू झाला. मात्र तिच्या अंतिम इच्छेनुसार तिनं साठवलेली तब्बल 6,61,000ची रक्कम पुलवामातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. चीनमधल्या हायवेवर एक चिमुरडा थोडक्यात बचावला आहे. अचानक कारचा दरवाजा उघडला आणि बाळासह त्याची आई भरधाव कारमधून हायवेवर पडली. याच दरम्यान बाजूने जाणाऱ्या ट्रकखाली येता येता चिमुरडा अगदी थोडक्यात बचावलाय. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचलाय. आणि बातमीसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.